रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा फ्लॅट मी खरोखर खूप चांगला दाखवतोय, कारण की फ्लॅट आपण काढायला आलोय साधारणतः 6 वाजता आणि इथं आकाशकंदील लागलेला आहे. आकाशकंदिलाच्या जर त्या खालच्या ह्या बघितल्या तर बघा कसं वारं घरामध्ये आहे. थोडक्यात मला दाखवण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की घरामध्ये वारं उजेड खूप चांगला आणि सुंदर असा असणार आहे. हा जो फ्लॅट आहे पूर्ण शांती हाईट्स नावाची बिल्डिंग आहे. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 700 मीटर अंतरावरती असणारी ही बिल्डिंग असणार आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला खरं तर हा वेस्ट फेसिंग असणार आहे आणि आतमध्ये आल्यानंतर ईस्ट आहे. सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये प्रॉपरली सगळं येणार आहे. लिफ्ट जर बघितलं तर 1 आणि 2 लिफ्टचं प्रावधान आहे आणि 2 तुम्हाला खरं तर 4 फ्लॅट ह्या फ्लोअरवरती असणार आहे. घराच्या आतमध्ये आपण ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला पूर्वेला त्याचं हे असणार आहे. तुम्ही जर फ्लॅट बघितला तर फ्लॅट तुम्हाला जाणवेल 580 कार्पेट असणारा हा जो फ्लॅट आहे हा तसा बघितलं तर खूप मोठा आणि प्रशस्त नक्की जाणवतं. त्याचा हॉल जर तुम्ही बघितला तर तुम्हाला जाणवेल मोठा हॉल आहे. हॉलच्या आपण ह्या साईडला आलो तिथं प्रॉपर डायनिंग सेट केलेलं आहे आणि ह्या मालकांनी जर तुम्ही वरती बघितलं तर फॉल सिलिंगचं वगैरे सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं कामही ऑलरेडी केलेलं आहे. ज्यावेळेला तुम्ही ह्या हॉल बघणार आहात त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की हा हॉल खरोखर चांगल्या पद्धतीचा आहे आणि सकाळचं ऊन मात्र तुम्हाला ह्या तुमच्या घरामध्ये येईल आणि इथे मात्र तुम्हाला एक साधारणतः 2-3 फुटाची चांगली बाल्कनी नक्की आहे. आणि जर समोर तुम्ही बघितलं तर ठाणा बेडेकर कॉलेज तुम्हाला दिसतं. रेल्वे स्टेशनपासून 700 मीटरच्या अंतरावरती हे घर असणार आहे. साधारणतः 5 ते 10 मिनटात तुम्ही पायी चालत त्या घरापर्यंत येऊ शकता आणि हे नवी मुंबई तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतं, कळवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसतं आणि रेल्वेची पट्टी ही तुमच्या घरामधून तुम्हाला दिसते. चांगल्या ठिकाणावरती हे फ्लॅट आहे. बेडेकर कॉलेजच्या जस्ट अपोजिटला तुम्ही बेडेकर कॉलेज जे आहे त्या बेडेकर कॉलेजच्या अपोजिटला असणारं हे प्रोजेक्ट आहे. याच्यात तुम्हाला एक पोडियम कार पार्किंग मिळेल. ग्राउंड ते 3 माळ्यापर्यंत पोडियमची कार पार्किंगची सुविधा आहे. त्याच्यावरती फ्लॅट चालू होतात. आपला फ्लॅटही हायर फ्लोअरला आहे. बिल्डिंग जर बघितली तर 21 माळ्याची आहे, पण आपला पण फ्लॅट जो आहे तुम्हाला हायर फ्लोअरला मिळेल आणि ह्याचा मेंटेनन्स जर आहे तो मेंटेनन्स साधारणतः 6,000 रुपये 580 कार्पेटच्या फ्लॅटचं मेंटेनन्स असणार आहे. नंतर आपण किचनला येतो. किचनला तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या साईडला पण प्लॅटफॉर्म आहे. वरती मॉड्युलर किचन, खाली मॉड्युलर किचनवरती स्टोरेजसाठी वगैरे जागा वगैरे सगळी पद्धतशीरपणे दिलेली आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. बिल्डिंगला OC/CC सोसायटी झालेली आहे. साधारणतः 10 वर्ष जुनं असणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे. इथं तुम्ही फ्रीजसाठी जागा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची दिली गेलेली आहे. तुम्ही आपण जर ह्या साईड आलो तुम्ही बघू शकता ह्या मालकांनी हे सगळं स्वतः लावून घेतलेलं. ह्या ज्या फरशा आहेत टॉप टू बॉटम अशा लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून लिकेजचा वगैरे जरी भविष्यात काही प्रॉब्लेम आला तर तो यावा नाही त्याच्यासाठी त्यांनी इथे ते लावून घेतलेलं आहे. नंतर हा पहिला बेडरूम आहे. पहिल्या बेडरूमला जरी आपण आलो तर तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुम्हाला ओपन व्ह्यू आहे. बिल्डिंगचं सध्या कलरिंगचं 10 वर्षानंतर पेंटिंगचं काम काढलेलं आहे, त्याच्यामुळे ते सगळे पेंटिंगचे वर्कसाठी त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. दिवाळीनंतर हे पेंटिंगचं काम त्यांचं पूर्ण होईल बिल्डिंगचं बाहेरचं. नंतर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक प्रॉपर बेड लागलेला आहे. तुम्ही हा बेडरूममध्ये जर बघितलं तर प्रॉपर बेड आहे. वरती पण फॉल सिलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं. घरात आलं तर काय कामं करायची आपल्याला गरज वाटत नाही आहे. समजा तुम्हाला जर कपाटं वगैरे जर बनवायचे म्हटलं तर ते काम करावं लागलं, अदरवाईज बाकी मोठं असं काय काम करायची गरज आपल्याला नक्कीच याच्यात नाही आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट आहे. तेही मोठं प्रशस्त आणि चांगलं आहे. आणि वॉशरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे खरं तर कपडे वाळवायला किंवा वॉशिंग मशीन जी आहे ती वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्हाला इथं मिळतो. आणि इथं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळव्याची खाडी, कळव्याचा ब्रिज, रेल्वेचा ब्रिज किंवा तुमचं कॉलेज जे आहे तुम्हाला तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीमधनं सगळीकडनं दिसतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येणार आहोत, ह्या बेडरूमच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही इकडे जर आलात तर तुम्हाला इकडे दुसरं बेडरूम आहे. दुसरं बेडरूम चालू होतं हा मधला एवढा पॅसेज मिळतो. ह्या बेडरूमला जर आपण आलो तर घरामध्ये आपण ह्या बेडरूमला येतो. बेडरूमला आल्यानंतर टर्न घेतलं तर बेडरूम लागतं. तत्पूर्वी ज्यावेळेला आपण ह्या घरामध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला समोर तुमचं वॉशरूम बाथरूम टॉयलेट आणि पलीकडे परत तुम्हाला एक ड्राय बाल्कनीचा स्पेस ह्या बाथरूममध्ये पण तुम्हाला नक्की मिळतो. आणि नंतर आपण ह्या बेडरूममध्ये येणार आहोत. ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर ही पण तुम्हाला साईज चांगली आणि व्यवस्थित आणि मोठी अशी नक्की जाणवेल. वरती जरी बघितलं त्याच्यात पण फॉल सिलिंगचं वगैरे सगळं काम केलेलं आहे. खरं तर इकडे ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर कपाटाला जागा आहे.
पण आता सध्या त्यांनी एक सोफा कम बेड ह्या साईडला ठेवलेला आहे, कारण आता सध्या हे खाली म्हणजे भाड्याने दिलेलं घर होतं, भाड्याचं घर त्यांनी ते खाली केलं आणि नंतर हे असंच ठेवलेलं आहे. तर इथे बघितलं तुम्ही तर खूप मोठी कपाटासाठी जागा आहे आणि इकडं तुमचं बेड मात्र प्रॉपर लागेल अशा पद्धतीत. सकाळचं ऊन मात्र ह्या बेडरूमला पण तुम्हाला निश्चित येईल, कारण इकडल्या ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर पूर्व असल्या कारणानं तुम्हाला इथे ऊन नक्की येईल आणि इथे पण तुमची जर बघितली तर तुम्हाला इथे प्रॉपर स्टँडिंग बाल्कनी मोठी आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीची नक्की असणार आहे. ज्या मंडळींना ठाणा स्टेशनपासून जवळच घर पाहिजे, आम्हाला वॉकेबल डिस्टन्सवरती घर हवं आहे, जास्त दूर नको आहे, अशाच लोकांसाठी हे एक घर आपल्याकडं पूर्ण शांती हाईट्समध्ये उपलब्ध आहे. हायर फ्लोअरला घर आहे, कॉम्प्लेक्समध्ये गार्डन वगैरे आहे, जिम आहे, स्विमिंग पूल मात्र नाही आहे. अशा पद्धतीचं ठाण्याच्या मोक्याच्या ठिकाणावरती जर तुम्हाला कोणाला घर पाहिजे असेल तर मला असं वाटतं हा एक ऑप्शन आपल्याकडं नक्की उपलब्ध आहे. आणि जर एखाद्याला जॉईंट जरी करायचं म्हटलं तर जॉईंटही होईल. आज बाजूचा जो फ्लॅट आहे एकच मालकाचे 2 फ्लॅट आहेत, हा फ्लॅट अधिक त्याच्या पलीकडल्या साईडला पण एक फ्लॅट उपलब्ध आहे, सेम 580 कार्पेटचे 2 फ्लॅट. जर जॉईंट जरी घ्यायचं म्हटलं तर आपल्याला घेता येईल, पलीकडला घ्या इकडला घ्या असे दोन्ही मिळून 4 BHK करता येतील. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आपण फ्लॅट दाखवायचा रोज प्रयत्न करतो. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला 1,30,00,000 रुपये ह्याची किंमत सांगितलेली आहे. 1,30,00,000मध्ये किंमत निगोशिएबल असणार आहे. पण ह्याच्यात जरी तुम्ही आलात तर इथं कोणत्याही बँकेकडनं तुम्ही गेलात तर बिल्डिंगला OC CC सोसायटी म्हणा ते लिगल आहे, त्याच्यामुळे बँक लोन मात्र नक्की आपल्याला इकडं मिळणार आहे. अशाच पद्धतीचे फ्लॅट आपण बघत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स द्या, शेअर करा, जेणेकरून तुमच्या पुढे आम्हाला रोज वेगवेगळ्या लोकेशनचे वेगवेगळ्या पद्धतीचे घरं नवे जुने किंवा एकदम नवे अशा पद्धतीचे दाखवता येतील. त्याच्यासाठी मात्र तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी बघावं आणि सबस्क्रायबरच्या रूपामध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा हीच मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.